अरे भिडे मास्तर, तू एवढं का घाबरतोयस? भिवू नकोस, पांडेजींना फोन लाव. अरे ते चालू पंडित चालू झाले ना तर ते थांबणार नाहीत. केवढं ऐकवतील मला. चोर कुठे गेला? सर वरतीच आहे. वर काय करतोय? हा, खाली उतर. नाही साहेब, मी खाली नाही उतरणार. तुम्ही खूप मारणार. नाही मारणार, खाली उतर. नाही साहेब, मी खाली नाही उतरू शकत. का? साहेब वर तर चढलो पण खाली नाही उतरू शकत. भीती वाटते साहेब. तसे जेव्हा लोक उंचीवर पोहोचतात ना तेव्हा त्यांना खाली उतरताना खूप भीती वाटते. हो साहेब. खाली उतर. गो अँड हेल्प हिम. साहेब हॅलो इन्स्पेक्टर चालू पांडे हियर. हॅलो हॅलो. हॅलो. अरे हॅलोच्या पुढे तर बोलशील. अरे घाबरू नकोस भिडे, बोल ना. हॅलोच्या पुढे तर बोल. अरे बोलतोय ना बाबा. अरे काय ऐकायला येत नाही? काय बोलतोस आणि कोण बोलतोय? मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी बोलतोय. पांडेजी, सकाळी सकाळी तुझा फोन. सगळं ठीक तर आहे ना? हो सगळं ठीक आहे. पण काय? कोण हरवलंय? कसली चोरी झाली आहे? आता गोकुळधामची कुठली कंप्लेंट असेल ना तर या क्षणी मी माझ्या नोकरीचा राजीनामा देईन. समजलास? सांग कशाला फोन केलास? नाही पांडेजी, अरे कुठलीच कंप्लेंट नाहीये. मी तर तुम्हाला गुड मॉर्निंग बोलायला फोन केला होता. गुड मॉर्निंग पांडेजी, हॅव अ गुड डे. हॅव अ गुड डे. तू अजून चढला नाहीस का? सॉरी साहेब. का सॉरी? पोटामुळे साहेब. किती वेळा सांगितलंय पोटात घ्या. हेल्प हिम. अरे काय भेंडी मास्तर, तू कंप्लेंट केल्याशिवाय फोन ठेवून दिलास? अरे पांडेजी खूप रागात होते. माझी हिंमतच नाही झाली कंप्लेंट करायची. आणि आता जर मी कंप्लेंट बद्दल बोललो असतो ना तर ते फोन मधून बाहेर आले असते आणि मला पकडून ठाण्यात घेऊन गेले असते. हे बघा, ओ भिडू, तू एवढं घाबरतोस का यार? ओ घाबरून अडचणी सुटत नाही. ओ अडचणींना धैर्याने सामोरं जायचं असतं. बिलकुल. अरे यार घाबरायचं कशाला? एक काम कर जेठ्या. हा बोला. हा भेंडी मास्तर घाबरतोय ना, मग तू फोन कर आणि कंप्लेंट कर. मी हो. मी कसा फोन करू शकतो? अरे का नाही फोन करू शकत? तुला पण भीती वाटते का? भीतीची गोष्ट नाही अय्यर भाऊ. समजा मी सखाराम हरवल्याची कंप्लेंट केली आणि चालूजी पांडेजींनी मला सखारामचं वर्णन विचारलं तर मी काय उत्तर देऊ? हा मग काही प्रॉब्लेम नाही जेठालाल, तू फक्त कंप्लेंट कर, बाकी डिटेल्स मी सांगेन. हो. तू एक काम कर भाऊ, फोन मला दे, मी वार्ता. अरे बापूजी, तू फोन दे ना. दे. अरे माझं म्हणणं तर ऐका. फोन दे ना आता. मी करतो. आता कर ना. काय हे काय केलंस? नाही तो याचा डिस्प्ले आहे ना, तो कधी कधी जातो बापूजी, तर त्याला असं करून ते थोडं असं करावं लागतं, मग तो असा येतो परत. हे टीव्हीचं रिमोट थोडंच आहे असं असं करतोय. हे काय होतं? नाही ते झोपून उठलो ना तर मान थोडी ती अशी झाली, तर असं ते अजून काय नाही. फोन लाव. गो. अरे हेल्प. हो साहेब. अरे काय सकाळी सकाळी कधी भिडे फोन करतो, कधी तू फोन करतो जेठालाल. हे बघ जेठालाल, ऑलरेडी मी खूप त्रासलोय रे. माझा मनस्ताप आणखी नको वाढवूस. मला खूप राग आलाय जेठालाल. का फोन केलास मला? नाही मी तर ते आपलं कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे जेठालाल. कामाचं बोल. कामाची वार्ता? हा तर कामाची वार्ता आहे. काय काम आहे? ते असं आहे की काय आहे की एक गोष्ट आहे जी तुम्हाला विचारायची, म्हणजे मग विचार.
म्हणायची आहे. मग म्हण. नाही ते आपलं काय म्हणतात ते, हा सांगायची आहे. एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. अरे काय सांगायचंय, काय विचारायचंय, लवकर बोल जेठालाल. आपला भिडे आहे ना, भिडे. हा भिडे. त्याची ती स्कूटर आहे ना सखाराम. हा मग सखाराम जी आहे ती भिडेची स्कूटर आहे, बरोबर? हो ते माहितीये जेठालाल, पुढे बोल. तर बोल. भिडेची स्कूटर सखाराम. हो भिडेची स्कूटर सखाराम. काय झालं सखारामला? सखाराम अरे सखाराम. ओय तुझ्या तर आधी आमच्या गोकुळधाम सोसायटी सखाराम करतो आणि मग सखाराम काय जेठालाल, सखाराम काय? अरे नाही सखाराम नाही. हाय राम. हाय राम. काल तुम्हाला आम्ही किती त्रास दिला, तर त्यासाठी थँक्यू बोलायला, नाही ते आपलं सॉरी बोलायला फोन केला. ओके चला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय हिंद. सोडी बोला. शांत डोक्याने विचार कर सोडी. अरे हा चोर असता तर स्कूटर सोसायटी मध्ये परत घेऊन आला नसता. हा चोर नाहीये. बरोबर बोलतायत मेहता साहेब. सोडी समजला. काल काकाजी गायब झाले, आज सखाराम गायब झाला. माझं डोकं गरम झालं. अच्छा मग ठीक आहे. शांतपणे विचार कर. हा सॉरी. अच्छा भाऊसाहेब, तुम्ही कोण आहात आणि कुठून घेऊन येत आहे सखारामला? मी मेकॅनिक आहे आणि स्कूटरला टायर लावायला घेऊन गेलो होतो. अरे टायर लागले बापूजी. अरे वा. या गडबडीत माझं लक्षच गेलं नाही की माझ्या सखारामचे टायर लागले. थँक्यू भाऊ. थँक्यू व्हेरी मच. अरे वा मेकॅनिक साहेब, काय मस्त समाजसेवा करता तुम्ही. कुठे पण सोसायटी मध्ये असं काही खराब स्कूटर मिळाली तर तुम्ही लगेच जाऊन ती रिपेअर करून आणता का हो? अरे यांच्यावर तर आमच्या तुफान एक्सप्रेस मध्ये मी आर्टिकल लिहिणे. पण तुमच्याकडे माझा सखाराम आला कसा? दिला कोणी? बेबी. अरे मुलानो. हो या मुलांनीच दिली होती. टप्पू सेना. टप्पू सेना. सोड. सोनू काय आहे? काही समजत नाहीये काय चाललंय हे. मी समजावतो आंटी. ऍक्च्युली काल रात्री भिडे अंकल सखारामच्या चिंतेने खूप काळजीत होते. मग सोनूने मला कॉल करून भिडे अंकलच्या काळजीबाबत सांगितलं. बाबांना सखाराममुळे खूप टेन्शन मध्ये आहेत. सोनू तू काळजी करू नकोस. टप्पूला सगळं कळलंय. सकाळी भिडे अंकलच्या उठण्याआधीच आपण सखारामला ठीक करून परत ठेवून देऊ. पण एवढ्या रात्री मेकॅनिक कुठे मिळेल आपल्याला? अगं सोनू, माझ्या क्लासमध्ये तो विजय आहे ना, त्याच्या पप्पांचं स्कूटरचंच गॅरेज आहे. मी आताच त्याला फोन करतो, तो नक्की आपली मदत करेल. मग मी माझ्या मित्राकडे मदत मागितली. मग त्याने रात्रीच या गोपाल नावाच्या मेकॅनिकला पाठवून दिलं. मग मी गोगी आणि कोलीलाही बोलवलं. याच्या टायरच्या रिंगा खराब झाल्या आहेत. ही इथे तर ठीक होणार नाही. हिला गॅरेज मध्ये घेऊन जावं लागेल. हिला ठीक करायला 2-3 तास लागतील. आणि मला वाटलं सखारामला कोणीतरी घेऊन गेलंय, चोरी झालाय. हा मुलांना पोलिसांना फोनही केला होता. सॉरी पण भिडे अंकल, आम्हाला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. म्हणजे तुम्ही सकाळी सखारामला बघाल तेव्हा सखारामचे टायर लावलेले असतील. पण सखारामला ठीक करायला थोडा वेळ लागला. त्यामुळे सकाळ झाली. सॉरी भिडे अंकल. सॉरी बाबा. सॉरी भिडे अंकल. सॉरी काय टप्पू सेना. थँक्यू टप्पू. थँक्यू जरा हो जरा. गोगी थँक्यू. हा जेठ्या. सोनू बेटा लब्बाड, तू सुद्धा मला सांगितलं नाहीस. थँक्यू बेटा. थँक्यू टप्पू बेटा. मुलांनो, तुम्ही लोक जे मला सरप्राईज देणार होतात ना, त्याहून मोठं सरप्राईज तुम्ही मला दिलंय. आज मला कळलंय की माझी टप्पू सेना खरंच खूप मोठी झाली. आणि मला माहित नव्हतं की माझी टप्पू सेना माझ्यावर एवढं प्रेम करते ते. भिडे अंकल, तुम्ही सुद्धा आमच्यावर किती प्रेम करता. हा बाबा. आणि तसंही पप्पा म्हणतात की शेजारीच्या कामी येतं. शाबास टपुडा. अरे काय म्हणतात इंग्रजीमध्ये ते? बाबूजी मला येतं ना. आय एम पावडर ऑफ यू. पावडर ऑफ यू नाही, आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू.
शाबास शाबास. या बघा भेडेबाऊंची स्कूटर. सखारामच्या चिंतेत आपल्यापैकी कुणाच्याही लक्षातच आलं नाही की मुलं घरातच नाहीत. अरे टप्पू, या सखारामच्या नवीन टायरचे पैसे किती झाले? अरे जाऊ दे ना भिडे अंकल, मी माझ्या पॉकेट मनी मधून पैसे दिलेत. नाही अरे वा. हो का? टप्पू, तू मोठा झालायस पण फक्त हाईट ने, माझ्यापेक्षा मोठा नाही झालायस, कळलं? बोल बोल, किती पैसे खर्च झाले? मी घरी येऊन देऊन टाकेन. अरे भिडे अंकल, मी बोलतोय ना. टप्पू, मी म्हटलं ना मी देईन म्हणून. आणि मी मानतो की शेजाऱ्याच्या कामी होतं, पण एक नवीन धडा पण शिकून घ्या. मुलांनी मोठ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, आणि खास करून त्याचं जो गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. चला भाऊ, घरी जाऊन तयार होऊया, कामावर पण जायचंय ना. चला चला. चला.